चंड किरण सुप्रचंड विल्पती अंब चंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ बीज नायिका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ माहूर गडावरील रेणुका माता। येथे पूजले जाते ते केवळ तिचे मुख, यामागे आहे एक पौराणिक कथा। ही कथा सुरू होते महर्षी जमदग्नी यांच्या आश्रमातून। जमदग्नी ऋषींची हत्या केली आणि त्यांची कामधेनू जबरदस्तीने नेली। परशुराम जेव्हा आश्रमात परतले तेव्हा त्यांना वडिलांचे निर्जीव शरीर दिसले। त्या क्षणी त्यांचा संताप अनावर झाला, परंतु सूड घेण्यापूर्वी एक पुत्र म्हणून त्यांचे कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक होते। जमदग्नी ऋषींसारख्या तपस्वीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी परशुरामांना हवी होती एक कोरी भूमी। दीर्घ प्रवासानंतर ते माहूर गडावर पोहोचले। माहूर गडावर भगवान दत्तात्रयांचे वास्तव्य होते। भगवान दत्तात्रय म्हणजे भगवान परशुराम यांचे गुरु। त्यांनी परशुरामांना एक पवित्र स्थान दाखवले आणि सांगितले, हीच ती कोरी भूमी। भगवान दत्तात्रयांच्या सांगण्यावरून पाण्याची आवश्यकता भासल्यावर परशुरामांनी भूमीत बाण मारला आणि तेथे मातृतीर्थ निर्माण झाले। त्या पवित्र जलाने स्नान घालून जमदग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी देवीने परशुराम यांची समजूत काढून सांगितले की शिव आणि शक्ती यांना परत जर एकत्र यायचे असेल तर दोघांनी सुद्धा परत मूळ स्वरूपात गेले पाहिजे। असे म्हणून माता रेणुका सती गेल्या। अंत्यसंस्कारानंतर परशुराम अत्यंत दुःखी झाले। आईच्या विरहाने ते व्याकुळ झाले। तेव्हा आकाशातून एक दिव्य स्वर घुमला। परशुराम, मी पुन्हा तुला दर्शन देईन। मी जमिनीतून प्रकट होईन, परंतु एक अट आहे, जोपर्यंत मी पूर्णपणे वर येत नाही तोपर्यंत मागे वळून पाहू नकोस। लक्ष कोटि चंड किरण सुप्रचंड विल्पती अंब चंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ बीज नायिका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। परंतु आईला पाहण्याची तीव्र इच्छा त्यांना आवरता आली नाही आणि त्यांनी मागे वळून पाहिले। त्या क्षणी देवीचे वर येणे थांबले आणि तिथे देवीचा तांदळा निर्माण झाला। देवीचे केवळ मुखच भूमीतून प्रकट झाले होते। म्हणूनच आजही माहूर गडावर रेणुका मातेच्या मुखाचीच पूजा केली जाते। हेच ते पवित्र रूप जे आजही लाखो भक्तांना आशीर्वाद देते। जय रेणुका माता।